ओके. खऱ्या अर्थाने आज आपला 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवशी आपण असं ठरवलं होतं की आपल्याला आता कॅल्क्युलेशन सुरू करायचे आहेत. ओके ना. काल थोडंसं मी उशीर झाल्यामुळे आपला क्लास होऊ शकला नाही. पण तरी पण एक अपॉर्च्युनिटी होती की जे आत्तापर्यंत आपण शिकलेलो त्याची प्रॅक्टिस सर्वांनी करायला पाहिजे होती. आता इम्पॉर्टंट पार्ट असा होता. कोमलताई थोडंसं मध्ये पाणी पित राहा म्हणजे जांभई कमी. इम्पॉर्टंट पार्ट असा होता की काही डिसिप्लिन्स असतात. फिंगर डिसिप्लिन असते ती इम्पॉर्टंट आहे. म्हणून तुमचे हात मला दिसतील कमीत कमी युनिट आणि टेन्स रॉड अशा पद्धतीने बसा. आता लेवल झिरो मी प्रेझेंटेशन प्रमाणे जाणार आहे. पण त्याच्या आधी पण काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या आपण समजून घेऊ की लेवल झिरोमध्ये आपण जे काही कॅल्क्युलेशन करतो ते विदाऊट फॉर्म्युला की त्यात कुठल्याही फॉर्म्युल्याची गरज नसते. त्याच्यामध्ये दोन दोन प्रकारच्या लेवल, एक ज्युनियर आणि सिनियर. आता ज्युनियर आणि सिनियर मध्ये आपण असं समजून घेतलं होतं की ज्युनियर मीन्स जे मुलं लहान लहान बालवाडीतले पहिली दुसरीतले असतात की त्यांना एवढी मॅच्युरिटी नसते की ते स्वतःहून 99 पर्यंत 900 पर्यंत किंवा बीट्स ड्रॉ करतील, पुन्हा परत सर्व स्वतःहून नोटबुकमध्ये ड्रॉ करतील कलरफुल, असं त्यांची गॅरंटी नसते आपल्याला. त्यांना एक रेडी रेकनर, एखादं होमवर्क सारखं बुक द्यावं लागतं की जेणेकरून त्यांना तसं कलरफुल बुक दिलं की त्यांना हौशा-हौशेने ते सर्व करतात आणि ते आपल्याला करून घ्यायला पण सोपं जातं. आणि तसं बुक आपल्याकडे अवेलेबल आहे. ते पण आपण उद्या परवा जेव्हा वेळ भेटेल आपल्याला तेव्हा बघणार आहोत. लेव्हल 0 ज्युनियरचं. पण टास्क काय आज आपण सर्वजण समजून घेऊ की टास्क कसा आहे की आजचा क्लास केला आणि उद्यापर्यंत प्रॅक्टिस केली तर आपल्याला उद्या एक ऑनलाईन एक्झाम द्यायची उद्या. उद्या मला वाटतं आज बुधवार किंवा गुरुवार. आज बुधवार आहे ना? बुधवार आहे ना? करेक्ट? बुधवार आहे. आज बुधवार आहे. आपण असं करूया, लागल्यास वाटलं तर शुक्रवारी ठेवूया. म्हणजे काही ताई जे काही आज दुष्काळ पडलेला सारखा दिसतंय आपल्या क्लासमध्ये, तो जरासा दुष्काळ उद्यापर्यंत कमी होईल असं समजून आपण काय करूया की उद्या पुन्हा परत शिकून घेऊ लेव्हल झिरो काय असतं. आज पण शिकणार आहोत आता कॅल्क्युलेशनचा डिसिप्लिन शिकायची आपल्याला की याच्यानंतर तुम्ही छानपैकी जी ठरेल प्रत्येक जण का स्टँडर्ड एस-ओ-पी असले पाहिजे. आणि त्यात थोडासा फक्त तुमचा चेहरा मला दोन्ही हात दिसतील असं ठेवा मोबाईल. एक स्टँडर्ड फॉर्मॅट असतं ते आपण करून घेणार आहेत. पण आपण लेव्हल झिरो ज्युनियर बद्दल बोलत होतो की लेव्हल झिरो ज्युनियर ही लहान मुलांसाठी असते आणि त्यांच्याकडे आपल्याकडे बुक उपलब्ध आहे. मग तुम्ही म्हणाल सिनियर मुलांना नकोय का बुक? देऊ शकतात किंवा न देता पण आपण करू शकतो. परत एकदा सांगतो, आपली संस्था फक्त संस्थेला ₹10 मिळावेत म्हणून कोणीतरी 125 ₹130 जे बुक आहे ते घेतलंच पाहिजे. असा काय आपला बिझनेस म्हणून आपण कंपल्सरी कोणाला करत नाही. पण पण तुमच्यासाठी पण आपल्याला माहिती पाहिजे की तुम्ही पण जर लहान मुलं असतील त्यांना खरोखर बुकची गरज आहे, त्या बुकच्या फॉर्मॅटमधून ते जाणार असतील, ते स्वतःहून करण्याची त्यांची तेवढी पात्रता नसेल तर जरूर त्यांना बुक द्यावं, मी असं म्हणेल. पण तुमच्याकडे 4थीचा मुलगा आला, 5वीचा मुलगा आला, 6वीचा आला, 8वीचा आला, तर बुक देण्याची गरज नाही. जसं मी तुम्हाला अजून काही न देता पण शिकवतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं की खूप साऱ्या अबॅकसच्या क्लासेसचे तुम्हाला एक झिरोतली एक लेव्हल संपली. काय संपली? की त्यांचे, बरं मी हे बोलतोय ना कोमलताई, की मी असं असं नाही बोलत आहे. माझ्याकडे कमीत कमी माझ्या घरामध्ये 500 ते 600 बुक्स अबॅकसचे ब्रँड, वेगवेगळ्या ब्रँडचे बुक्स आहेत. आता तो माझा छंद आहे. 20 वर्षापासून मी काम करतोय. 4-5 लाख रुपये मी वेगवेगळ्या फ्रँचायझीस घेऊन मी घालवलेत वाया. कारण एक आर-एन-डी तयार करायची, स्वतःचा सिलेबस करायचा, स्वतःचा कॉपीराईट करायचं, स्वतःचं ब्रँड तयार करायचं. त्यासाठी ते करावं लागतं. तो माझा छंद आहे. म्हणून तुम्हाला मी काय सांगितलं, जगातलं बेस्ट ऑफ द बेस्ट ऑफ द बेस्ट सिलेबस, टॉप 5 जगातला टॉप 5 अबॅकसचा बेस्ट सिलेबस मधला आपला टॉप 5 बोललो मी, जगातला बोललो ते पण. असं नाही की महाराष्ट्रातलं किंवा नाशिकलं किंवा इंडियातलं की असं नाही की आशिया खंडातलं नाही. जगातला टॉप 5 मधला सिलेबस आपला आहे. कारण तेवढं पर्सनली प्रत्येक कॅल्क्युलेशन मी बनवलेत, प्रत्येक कॅल्क्युलेशनसाठी मेहनत केलेली आहे आणि ती संस्थेची प्रॉपर्टी आहे. ती तुमची माझी कोणाची नाही. ती संस्थेची प्रॉपर्टी आहे. सांगण्याचा अर्थ असा
की हे करण्यासाठी R&D करावे लागते. R&D करताना अभ्यास करावा लागतो. रिसर्च अँड डेव्हलपमेंट करावं लागतं. ISO सर्टिफिकेशनसाठी आपला पॅटर्न द्यावा लागतो. तेव्हा ते आपल्याला आपलं प्रूव्ह करावं लागतं की आपण आपला पॅटर्न कसा बनवलेला आहे. आणि त्या पॅटर्ननुसार मग नंतर आपला ISO घेऊन आपण आपला आपला सिलेबस हे केला. त्याच्यानंतर त्याला कॉपीराईट पॅटर्न असं सगळ्या आता नवीन जे काही सर्टिफिकेशन आपल्याला येईल कॉपीराईटचं, त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्याचं नियमावलीमध्ये बसून घेतोय. पण पार्ट आपला असा होता की बुक द्यावं की नाही द्यावं. ते ऐच्छिक आहे अनिताताई. तुम्ही परत एकदा सांगतो, तुम्हाला वाटलं की मला 2,500 रुपये, 2,000 रुपये, 3,000 रुपये फी घेऊनच शिकवायचं आहे, मात्र मग बुक जरूर द्यावं लागेल तुम्हाला. कारण पालकांची पण अपेक्षा असते, जर मी पैसे देते तर मला काहीतरी मिळावं. ते बुक मी दाखवणार आहे तुम्हाला इथं सर्व PDF फॉर्मॅटमध्ये, काय काळजी नका करू. जसं जसं आपण एक 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 लेवल जाणार आहे, सर्व बुक्स आपण दाखवणार आहेत. मग तुम्हाला जर फी घेऊनच शिकवायचं असेल, तर मग किटचा किती खर्च येतो? मला कुणीतरी विचारलंय म्हणून मी हे बोलतोय. कदाचित कोणी विचारलंय मला माहित नाही. पण ज्यांनी विचारलंय कदाचित त्यांचा प्रश्नाचं उत्तर ते क्लासमध्ये असतील किंवा व्हिडिओच्या माध्यमातून बघतील. हां, कोमलताईंनी फोन केला होता वाटतं मला. ताई तुम्ही काहीतरी, मला आठवत नाही. तर काय करायचं, जर तुम्हाला लेव्हल झिरोचं करायचं असेल काम, लगेच तुम्हाला रविवारपासून करायचं असेल, तर मी काय सांगितलं, 2 ऑप्शन सांगितले, की तुम्हाला फ्री पण शिकवता येतं आणि बुक देऊन पण शिकवता येतं. मग 3-4 ऑप्शन सांगतोय मी तुम्हाला, मग त्याच्यातला एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आणि ताई. म्हणजे कसं, की तुम्ही म्हटलं, की मला माझ्या गावामध्ये मला जाहिरात करायची माझी, तुमची स्वतःची जाहिरात करायची. तर सरळ तुमच्या लोकल एखाद्या न्यूजपेपर असेल, तुमचा तालुका प्लेसचा, तुमच्या गावचा, तुमच्या जिल्ह्याचा, जसं नाशिकमध्ये दिव्य मराठी, लोकमत, महाराष्ट्र टाइम, लोकसत्ता असे वेगवेगळे पेपर आहेत. सर्व पेपरला माझी मी सरळ म्हणायचो, सरळ स्मरणशक्ती विकास कार्यशाळा, 8 दिवसाची कार्यशाळा, कालिका माता मंदिरमध्ये मी सरळ 8 दिवसात 8 लेवल शिकवायचो. म्हणून मी तुम्हाला पहिल्या दिवशी बोललो होतो, मी तुम्हाला 8 दिवसात 8 लेवल पण शिकवू शकतो. पण त्यासाठी एकलव्य पाहिजे. एकलव्य काय? की जग काही हो, पण आपली प्रॅक्टिस, आपल्याला निरंतर प्रॅक्टिस करत राहायची, तर आपण बेस्ट ऑफ द बेस्ट बनू शकतो आपल्या आपल्या क्षेत्रात. पण आजकालची मुलं एकलव्य नाही आहेत, पण त्यातल्या त्यात मी शोधायचा प्रयत्न करायचो. आणि माझं काम होतं पेरायचं, मी पेरून टाकायचो. जिथे प्युअरिटी असेल तिथं त्याचा फायदा होईल आणि तो पुढे ग्रोथ होईल. कारण मला माझ्या जेव्हा जेव्हा मला कॅम्प घेण्याचा वेळ मिळायचा, तेव्हा तेव्हा मी घ्यायचो. 8 दिवसात वैदिक मॅथ शिकून टाकायचो मी सर्व. तुम्ही पण शिकू शकता, असं काही नाही. पण सांगण्याचा अर्थ असा, की तुम्ही काय करायचं, की कॅम्प लावा 3 दिवसाचा, 4 दिवसाचा. मग त्या 4 दिवसाचा मध्ये काय, मी तुम्हाला काय सांगितलं, जस्ट थोडासा 15 मिनिटं घेतो, पण बाकीच्या ताई येतील. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन म्हणायचं. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. हे तुम्हाला आलं पाहिजे रविवारपर्यंत. शिकवणार आहे कसं करायचं. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 22 प्लस 22 मायनस 44 प्लस 55 प्लस 11 मायनस 6 प्लस 20 मायनस 30 प्लस 4. आन्सर इज द 54. आता तुम्हाला पण दिसलं पाहिजे, प्रॅक्टिस करायला लावणार आहे, कशी करायची ते पण सांगणार आहे, त्याचा रूल कसा आहे, हे कॅल्क्युलेशन मी कसं बनवलं हे पण मी तुम्हाला शिकवणार आहे. हे जगात कुठंच शिकवलं जात नाही. परत सांगितलं, मी काय बोललो, हे मी कॅल्क्युलेशन कसं बनवलं हे पण तुम्हाला मी शिकवणार आहे. काय काळजी नका करू. म्हणजे फक्त मी काय सांगितलं, बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनण्यासाठी जगातलं बोलतोय मी तुम्हाला. मधुताई, कोणीही शिकवत नाही. प्रत्येकाला असं वाटतं नाही, काहीतरी राखीव ठेवलं पाहिजे. मी सांगतो इथं सर्व तुम्हाला शिकवण्यात येईल. म्हणजे तुम्हाला हे कॅल्क्युलेशन मी कसं बनवलं याचा पण एक चॅप्टर आहे आपल्याकडे टीचर ट्रेनिंगमध्ये, पॉसिबिलिटीज म्हणून. त्या पॉसिबिलिटीज कशा तयार होतात आणि त्याच्यातून कसे कॅल्क्युलेशन तयार होतात, फक्त तुम्हाला मग ती प्रॅक्टिस वाढवावी लागेल. आता हे मी जसं विचारलं, मला काहीतरी दिसत होतं, तसं तुम्हाला पण दिसेल. म्हणजे इथं आता मला वाटतं आपल्या ज्या सिनियर ताई आहेत, ज्या रेग्युलर क्लास घेत आहेत, त्या माझ्यापेक्षा पण बेस्ट आणि फास्ट विचारतात काही ताई. दे आर द डेव्हलप, म्हणजे ते डेव्हलप झाले त्याच्यामुळे. ते तुम्हाला पण शक्य आहे. मेथॉडॉलॉजी सर्व सांगेल. पण आता पुन्हा परत, की मग तुम्हाला जाहिरात करायची. सर्वजण म्हणतात, "काय करू?" जाहिरात नाही, बातमी द्यायची. न्यूजपेपरचा एखादा छोटासा आपल्या तालुका प्लेसला किंवा आपल्या गावात किंवा मंदिरात ब्लॅकबोर्ड असेल, की कोमल जैन ताई यांच्यातर्फे सो अँड सो क्लासेसला ब्रेन ट्रेन एज्युकेशनच्या सर्टिफाईड टीचर कोमल ताईंच्या तर्फे सप्तशृंगी मंदिरात 7 दिवसाचं, 5 दिवसाचं अबॅकसचं, की जेणेकरून विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकास होईल
आणि स्मरणशक्ती डेव्हलप होईल यासाठी आपण 7 दिवसाचं सेमिनार घेतोय. आणि मग मुलांना आलं, की त्यांना सांगायचं ब्रेन काय असतो, ब्रेनच्या क्वालिटीज काय नवीन-नवीन हे बघा इन्फॉर्मेशन दिली आणि नवीन कार्टून असलं, की मुलांना आवडतं. आणि थोडंसं हलकं-फुलकं मग तुमच्याकडे ज्या स्किल्स असतील स्वतःकडे, मग बोथ हँडरायटिंग सांगेल तुम्हाला मी उद्या परवा. बोथ हँडरायटिंग. मग मुलांना एक दिवशी ड्रॉइंग कॉम्पिटिशन लावा. काय लागतं मुलांना? ₹50 चॉकलेट. 10 काही पहिला नंबर आलेला ₹10 आणि बाकीच्या उरसुरांना सर्वांना ₹1-1 तरी पण खुश होतात मुलं. पण मग ड्रॉइंग कॉम्पिटिशन, एक दिवशी त्यांना तुम्ही क्राफ्ट बनवायचं कॉम्पिटिशन ठेवा, त्या 7 दिवसामध्ये. म्हणजे मुलांना वाटेल की काहीतरी नवीन आहे बाबा. त्यांना जे स्किल असेल त्यांच्याकडे किंवा तुमच्याकडे असेल तर तुम्ही शिकवा. तुमच्याकडे नसलं तर मुद्दाम कॉम्पिटिशन ठेवून द्यायची. काय फाडफूड करायची त्यांना काय जोडजाड करायची जोडवा. करतात मुलं. पण आपल्यामध्ये पाहिजे की आपल्याला काहीतरी रंगवत राहायचं, मुलांना बिझी ठेवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन करायचं अबॅकस. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. अबॅकस टूल ड्रॉ करा. बीट ओळखा. त्याच्यात बीट 99, 24, 62, 38. मग राईट हँड वरती ठेवा राईट हँड युनिट रॉडवर. दिस इज युनिट रॉड. दिस इज 9. दिस इज -4, -5, +5, +2. आन्सर इज द 7. अहो बनवा ना क्लिप. एक चांगला फोटोग्राफर छानपैकी एकदम क्लोजअप, मस्त छान, ब्युटिफुल एकदम क्लिप बनवायला सुरुवात करा. एखादा चांगली पोरगी शोधा तुमच्याच क्लासमधलं किंवा तुमच्या नात्यागोत्यांमध्ये शोधा आणि त्यांना सांगायचं अशा अँगलला उभा राहा, तसा राहा. चांगले फोटो पण काढता आले पाहिजे बरं का. फोटो काढणाऱ्याच्या अंगात आलं पाहिजे की मी फोटोग्राफर आहे. हे स्किल आहे अनिताताई. आणि यू कॅन पुट ऑन युअर ओन डीपी. फेसबुक असेल, तुमचं जे काय असेल, साऱ्या गावभर चर्चा होते. कोमलताईंनी क्लास सुरू केला. कोमलताई अबॅकस शिकायला लागल्या. कोमलताईंचे मुलं 2+2 -3 +5 +2 आन्सर द्यायला लागले. झाली की नाही जाहिरात? हँडबिल अजिबात छापू नका. काहीच गरज नाही. वेस्टेज ऑफ मनी. काम सुरू करा डायरेक्ट. काम सुरू करा. म्हणून मी सांगितलं होतं रविवारपासून तुम्हाला क्लास सुरू करायचे आहेत. वस्ती शाळेवरचे असतील, गरीब असतील, तुम्हाला वाटलं की माझ्याकडे माझ्या सोसायटीमध्ये 2 पोरं गरीब आहेत, त्यांना घेऊन बसा. एक तर कार्टे एक तर अभ्यास करतील नाही तर पळून जातील. काहीतरी तर करतील ना. म्हणजे त्यांची प्रायोरिटी लक्षात येईल तुम्हाला काहीतरी. यांना किती भूक आहे अभ्यासाची. ख- एक तर एक तर इतके पळतील की ते आपल्याला बघून शांतच राहतील. हां. आपली पण टीचर आपल्या म्हणजे काहीतरी फायदा होतो. किंवा ते चांगला अभ्यास करायला लागले तर ते बघून अजून 10 येतील. येतील ताई आणि ताई प्रयत्न केला तर. म्हणजे मी तुम्हाला असं सांगितलं, की बिना भांडवली आपल्याला हजारो विद्यार्थ्यांपर्यंत, लाखो विद्यार्थ्यांपर्यंत या रविवारपर्यंत जे आपण शिकणार आहे ते आपण पोहोचवू शकतो. परत एकदा माइंडसेट करा. लाखो विद्यार्थी एखादी स्कूल आहे तुमच्याकडे घराजवळ. टीचर ओळखीचे आहेत. त्यांना सांगायचं मला 4थीचा वर्ग द्या. जेव्हा जूनमध्ये सुरू होईल. मला फक्त 4थीचा वर्ग द्या. मी दर शनिवारी येईल शिकवायला. पहिल्या दिवशी फिंगरिंग, दुसऱ्या दिवशी बीट आयडेंटिफिकेशन, तिसऱ्या दिवशी कॅल्क्युलेशन, 4थ्या दिवशी मुलं डायरेक्ट कॅल्क्युलेशन. 4-5 क्लासमध्ये कॅल्क्युलेशन करायला लागतात. वाट बघायला लागतात मुलं आपली. आणि एकदा कॅल्क्युलेशन करायला लागले, की मग त्या स्कूल ओनर किंवा त्या स्कूल प्रिन्सिपल किंवा टीचरला म्हणायचं, "टीचर, मी तुमच्या स्कूलला अबॅकस क्लास सुरू करू का? माझी एवढी एवढी फी आहे. आणि कदाचित मी याच्यातून काही डोनेशन तुमच्या स्कूलला पण करेल. काहीतरी इथं पाण्याचं फिल्टर लावून देईल मी किंवा तुम्हाला ब्लॅकबोर्ड घेऊन देईल किंवा तुम्हाला मी समथिंग करून देईल. माझी 2,000 फी आहे. त्याच्यातून मी तुमच्या स्कूलला 200-250-300 पर स्टुडंट देईल आणि मी काहीतरी समाजसेवा म्हणून तुम्हाला काहीतरी गिफ्ट देईल. शाळेचा पण स्वार्थ, आपला पण स्वार्थ, असं होतं. विन विन सिच्युएशनमध्ये आपण असं पण पहिले पेरला पाहिजे. पहिले सिद्धता केली पाहिजे. तुम्ही सिद्ध केलं पाहिजे स्वतःला, की तुम्हाला अबॅकस येतं. हे पहिले मला सांगायचं आणि त्याच्यासाठी स्टार्ट करावं लागेल. तुम्हाला वाटलं मी 8 लेव्हल करेल, ॲडव्हान्स शिकेल, वैदिक मॅथ शिकेल आणि मग साऱ्या गावभर सांगेल. मग काही खरं नाही. मग अवघड आहे. जेवढं शिकलात तेवढं शिकवायला सुरू करा. दिस इज अ बेस्ट. ओके. तर आपण बिट आयडेंटिफिकेशन बद्दल बोललो आणि आता कॅल्क्युलेशन बद्दल बोलतोय आणि हा जो प्रश्न होता
की जर लेवल झिरोचं शिकवायचं असेल, तुम्ही 5-10 बुकच्या प्रमाणे लागलं तुम्हाला तर ऑर्डर पण टाकू शकतात. मी तुम्हाला जसं-जसं रविवारीपर्यंत आपण मेंबरशिप होऊ, तेव्हा आपले वेगवेगळे ग्रुप्स आहेत. तसं आपला एक कम्युनिकेशनचा ग्रुप आहे, त्याच्यानंतर एक बुक ऑर्डरचा ग्रुप आहे, त्याच्यानंतर आपले 2 ॲप आहेत. ते पण सांगेल, की एक ॲपमध्ये रविवार नंतरचे जे क्लासेस असतील ते तुम्हाला YouTubeच्या लिंकमध्ये नाही भेटणार, लेव्हल 1 पासून. ते एका ॲपमध्ये भेटतील. त्या ॲपमध्ये आपण ते क्लासेसचे व्हिडिओ असतात. त्या ॲपमध्ये तुम्हाला जर क्लास नाही करता आला, तर त्या ॲपमध्येच फक्त व्हिडिओ बघता येतील. रविवारपर्यंतचा हा एक शाही भंडार आहे थोडक्यात. म्हणजे सर्वांसाठी बाबा आपली ब्रेन ट्रेनची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणून आपण YouTubeला टाकतो आणि त्याच्या लिंक सर्वांसाठी उपलब्ध असतात. प्रत्येक बॅचच्या उपलब्ध असतात, असं काही नाही. मात्र नंतरचे लेव्हल 1 पासूनचे आपण ॲपमध्ये असतात. म्हणजे असा रेकॉर्डेड क्लास होईल आणि त्याची लिंक आपल्या ॲपमध्ये राहील. आणि जे आपले मेंबर असतात त्यांना त्या ॲपमध्ये मेंबर म्हणून रजिस्टर करतात. देतो आपण लिंक आणि तिथं त्यांना ते जर मिस झाला क्लास तर तिथं ती लिंक बघायला मिळते. हे ॲपबद्दल बोलतोय. दुसरं अजून असं होतं, की एक प्रॅक्टिस पण ॲप आहे आपल्याकडे. एक रेकॉर्डिंग क्लास बघण्याचं ॲप वेगळं, एल-एम-एस बेस वेगळं, की एल-एम-एस म्हणतात त्याला, की रेकॉर्डेड क्लासेस बघण्याचं ॲप वेगळं. ते फक्त शिक्षकांसाठी आहे. पण अख्ख्या जगातले मुलं प्रॅक्टिस करावेत, लाखो पेपर सोडवता येतात, अनलिमिटेड पेपर सोडवता येतात, असं एक ॲप आहे आपलं. की जसं प्लीज आता इकडे लक्ष द्या. थोडंसं 2 मिनिटं एक्स्ट्रा घेतो पण सांगतो, की ते ॲप कदाचित आज उद्या रिशेड्यूल व्हायला पाहिजे होतं आपलं. आपण साधारण नॅशनल झाल्यानंतर त्याला आपण क्लोज लूपमध्ये केलं होतं, कारण आपल्याला .com मध्ये रजिस्टर करायचं होतं, म्हणून ते झालेलं आहे आपलं. म्हणजे दरवर्षी रिन्यू करावं लागतं ना, त्यासाठी यावर्षी आपण .in मधून .com केलं, की ग्लोबली त्याचं ओपनिंग ऑपरेशन व्हावं म्हणून. पण यावर्षी आपलं .com झालंय आणि कदाचित उद्या परवा ते रिस्टार्ट होईल पुन्हा. 1 मे पासूनच झालंय ते. तर ते आल्यानंतर ते सर्वांसाठी उपलब्ध असतं. मग पहिले ज्या रजिस्टर टीचर्स असतात त्यांना आपण तिथे रजिस्टर करतो. मग एक लिंक जाते. मग ते मुलांना जर तुमच्याकडे आता समजा तुम्ही 10 तारखेनंतर मुलांना तुम्ही रजिस्टर झाल्या, तुम्हाला तिथं म्हणजे तुमचं पण एक स्वतःचं एक कंपार्टमेंट तयार होतं तिथं टीचरचं. आणि त्या टीचरच्या कंपार्टमेंटमध्ये जेव्हा तुम्ही मुलांना इन्व्हाईट करतात, तर तुम्हाला आपण अशी एक फॅसिलिटी देतो, की जे तुमच्याकडे मुलं शिकतायत, प्लीज इकडे लक्ष द्या. त्या मुलांना एकदा तुम्ही रजिस्टर केलं, की त्यांना 6 महिने त्या ॲपमध्ये थोडंसं आपण 8 महिने पण म्हणतो, 8 महिन्याचं पण आपण आधी लॉक टाकलं होतं. 6 ते 8 महिने त्यांना अनलिमिटेड प्रॅक्टिस करता येते एका लेव्हलसाठी. एका लेव्हलसाठी. मग त्यांनी रोज 10 जरी पेपर सोडवले, 100 जरी सोडवले तरी काही प्रॉब्लेम नाही. वेगवेगळे गणितं येऊन तिथं हे होतात. पण मग हे कशासाठी होतं, की मुलांना इंटरेस्ट असतो, मुलं करतात आणि छानपैकी त्यांचा स्पीड वाढतो आणि ते खास कॉम्पिटिशन पण त्याच्यावरच होते आपली. करतात मुलं खूप. म्हणजे जे आत्ता ते असं आहे, की तुम्हाला पण मी जो पेपर देणार आहे, तुम्हाला पण लक्षात येईल, की मुलं नॉट म्हणजे इमॅजिनेशन, की आपल्याकडनं जो अर्ध्या तासात पेपर सुटत नाही आता सुरुवातीला, तो मुलं 3-3 मिनिटात, 3.5 मिनिटात सोडवतात आणि ते तुमचेच मुलं सोडवतील. इतका स्पीड नंतर वाढतो. हे धिस इज ट्रू. हे सर्व फॅक्ट आहे. तर त्या ॲपमध्ये पण तुम्हाला मुलं रजिस्टर करता येतात. मग त्या ॲपचा आपण आत्तापर्यंत प्लीज सांगतो 2 वर्षापासून आपण ॲप रन करतोय. आत्तापर्यंत आपण मुलांकडनं एकही रुपया घेतला नाही. गेल्या 2 वर्षापासून सांगतोय आपण. आपल्याला त्याचे दर मेंबरशिप मुलांना ₹30 आपल्याला 6 महिन्यासाठी घ्यायचे आहेत. ॲज अ संस्था म्हणून, ऑडिटेबल म्हणून. का सर्व मुलांचं एक ऑडिट करायचं आपल्याला त्याच्यावर, की आपल्याकडे कुठल्या कॅटेगरीचे, कास्ट पण आपण घेतो मुलांची. कुठल्या कास्टचे, कुठल्या रिजनचे, कुठले मुलं, कुठल्या लेव्हलचे, कुठल्या स्टँडर्डचे, हे सर्व आपल्याला ॲज अ स्वयंसेवी संस्था म्हणून आपल्याला सर्व टीचरांची पण माहिती घेतो. तर ते आपल्याला करायचं आहे ॲज अ ऑडिट म्हणून. आणि एक ऑडिट म्हणून आपलं एक एक्झाम फी आणि ॲप फीसाठी एक वेगळं अकाउंट आहे संस्थेचं. ते पण नंतर मी कधीतरी सांगेल. त्या अकाउंटवर आपल्याला पर स्टुडंट ₹30 आपल्याला असं ठरलंय सर्व टीचरांच्या साक्षीने. तर ते आपण अजूनपर्यंत घेतलेले नाहीत. आता पण ठरलेलं होतं नॅशनलला, की ₹30 घ्यायचे, पण आपण थोडंसं देण्याचा प्रयत्न करतो आधी. आधी द्यायला शिकायचं, नंतर बघू घ्यायचं की नाही घ्यायचं. या या हिशोबाने आपण अजून पेंडिंग आहे. आपण अजून कोणत्या टीचरला सांगितलं नाही. मागच्या काही शिक्षकांनी, टीचरांनी म्हणजे ते ₹30-30 गोळा सुद्धा करून ठेवलेले आहेत. पण आपण अजून सांगितलं की काही बघू ऑडिटच्या पर्पजने बघू. काही ऑडिट पर्पज असतात त्याच्यामुळे बघू ते. ते तुम्हाला पण जेव्हा योग्य असेल तेव्हा सांगण्यात येईल. पण प्रॅक्टिस ॲप आहे.
मग आता प्रश्न असतो की पुन्हा परत पॉइंटवर जातो. लेवल झिरोवर तुमच्याकडे असं समजा 10 मुलं आले, कोमलताई. हा परत सांगतो, पॉइंटवर जातो. 10 मुलांना तुम्हाला वाटलं 10च्या 10 मुलांना मला बुक द्यायचे, नो नो इश्यू. ₹130 बुक, ₹100 टूल, म्हणजे किती झाले? ₹230. लक्ष द्या, ₹230, ₹30 ॲपचे. असं समजून चला, साधारण मुलांना ती लेवल कंप्लीट करायची असेल आणि 6 महिने त्यांना अनलिमिटेड प्रॅक्टिस करायची असेल, तर त्यांना ₹250-260 जस्ट खर्च करून समजून ठेवा. कारण तुम्हाला कोणाला तरी एका स्कूलला कमिटमेंट करायचंय, की मी एका सेमिस्टरमध्ये तुम्हाला एक लेव्हल 0 शिकवणार विथ बुक. विथ बुक जर असेल तर ₹260. लक्षात आलं का तुम्हाला? जर बुक द्यायचं असेल तर. पण तुम्हाला असं वाटलं की 5वी वर्ग आहे. काही गरज नाही. मी विदाऊट बुक पण शिकवू शकते. येस. नो इश्यू. शिकू शकतात. तुम्हाला आपली संस्था परमिशन देते. काय काळजी नका करू. संस्थेने तुम्हाला तुमचं साऱ्या गावभर मार्केटिंग व्हावं, तुम्ही समाजसेवा पण करावी आणि तो डाटा घेऊनच आपण बऱ्याच साऱ्या ताईंना नारी शक्ती सन्मान पुरस्कार पण देत असतो, की बाबा तुम्ही किती समाजसेवा केली, काय-काय केले, किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलात. पण मग अशा विद्यार्थ्यांना तुम्हाला एक्झाम घ्यायची आहे. त्यांना सर्टिफिकेट द्यायचंय. हां, त्या 260 मध्ये एक्झाम पेपर, सर्टिफिकेट सर्व असतं बरं का, इन्क्लुडिंग सर्व असतं. क्लिअर करतो. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं, की या विद्यार्थ्यांना मला बुक द्यायचा नाहीये. पण यांना मला एक्झाम घ्यायची आहे आणि अनलिमिटेड प्रॅक्टिस द्यायची आहे. नो इश्यू. एक ₹50 नॉमिनल फी, नॉमिनल फी संस्थेला दिली, तर संस्था त्यांना अनलिमिटेड 6 महिन्यासाठी एक्सेस देतं. तुम्ही ऑनलाईन, ऑफलाईन एक्झाम पेपर देतं. त्यांना सर्टिफिकेट देतात. काहीही प्रॉब्लेम नाही. संस्था तुम्हाला परमिशन देते. लक्षात आलं का तुम्हाला? पण ते मुलं मॅच्युअर्ड असावे. विदाऊट विदाऊट बुक शिकणारे असावेत. आणि बुक पाहिजे असेल, तर मात्र तुम्हाला ₹260 मिनिमम खर्च करावे लागतील त्यांच्यासाठी. मग फीज किती घ्यायची? हा प्रश्न येतो. तुम्हाला एक लेव्हल शिकवायला साधारण 3 ते 4 महिने लागतात. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. 3 ते 4 महिने. एक सेमिस्टर सांगितलं ना मी तुम्हाला. मग मात्र मला किती परवडतायत? मला महिन्याला ₹500 परवडतात का? महिन्याला ₹600 परवडतात का? कारण तुम्हाला 4 महिने शिकवायचे आहेत. मग तुम्ही मुंबईच्या काही ताई 7,000 पण घेतात आणि नाशिकच्या काही ताई 2,200 पण घेतात, 1,400 पण घेतात, 1,500 पण घेतात, 1,600 पण घेतात, 1,200 पण घेतात. ती आजादी तुमची. पालकांची पेइंग कॅपॅसिटी बघून ते तुम्ही ठरवू शकतात. तर तुम्हाला आजादी आहे. आणि आपल्या बऱ्याच ताई मी जसं तुम्हाला मालेगावला सांगितलं, तर मालेगाव असं आपल्या एका बिल्डिंगमध्ये तर 2 ताई राहतात. एका ताईकडे 35 मुलं, एका ताईकडे 25 मुलं. एकाच बिल्डिंगमध्ये हां. मग फक्त मजला वेगवेगळा आहे. आता ते नजर चुकीने झालं ते एकदा आमच्याकडनं न चुकता म्हणून आपण ॲड्रेस-बिड्रेस सर्व विचारून घेतो आणि एकाच एरियातून जर ताई आल्या तर आपण सांगतो, "ताईंनो, ज्या ताई तुमच्या ओळखीच्या आहेत ब्रेन ट्रेनच्या, त्यांना तरी सांगा की मी टीचर बनते. म्हणजे पुन्हा परत तुमच्यामध्ये कुठलाही वादविवाद नको." माहिती पाहिजे, ऑनेस्ट राहायचं. "ताई, मी टीचर बनू का?" तर आपल्याच ताईंनी कोणी जर त्या तुमच्याच एरियातल्या असतील, तर जरूर प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे. म्हणजे असं लपवायची काही गरज नाही. कधीतरी तर आपला फॅमिली आहे. फॅमिलीमध्ये आपण लपवायची गरज नाही. मी जस्ट म्हणून सांगतो. तुमच्या जवळपास कोणी ताई असतील व्हॉलंटिअरच्या, त्यांना जरूर सूचना द्या. "ताई, मी बनू का? तुमची काही हरकत नाही ना?" त्या ताई बी बिचाऱ्या कधी तुम्हाला अडवणार नाही. त्या पण म्हणतील, "कर बाई, चांगलं आहे." आणि कदाचित त्यांना काही अडचण होणार असेल, तर त्या सांगतील, "बरं बन, पण इथं नको क्लास घेऊ बाई. 2-4 किलोमीटर लांब घे." एवढं तर सांगतील तुम्हाला, मदत करतील. मला असं वाटतं. सो क्लास कसा घ्यायचा, फीस किती असते आणि ते सांगितलं. मग लेव्हल 1चं काय? लेव्हल 1चं जर तुम्ही आता टूल घेतलं ₹100 बुक घेतलं, तर लेव्हल 1ला फक्त ₹105 बुक असतं. लेव्हल 1चं, लेव्हल 2चं. मग पुन्हा परत टूल घ्यायची गरज नाही. ₹105 तुम्हाला त्याची एक्झाम पेपर येतो, सर्टिफिकेट येतं आणि पुन्हा परत प्रॅक्टिस ॲपचं जे तुम्हाला सांगितलं, मग पुन्हा परत लेव्हल 1ला बुक करायचं. पुन्हा ₹30 तेव्हा त्याला लागतील. अशा पद्धतीने आपण सिस्टम ऑन करणार आहेत. अजून कोणाही प्रॅक्टिस ॲपकडचे पैसे घेतलेले नाहीत. जेव्हा होईल तेव्हा होईल. बघू ऑडिटच्या वेळेस. ठीक आहे? जे आहे ते क्लिअर सांगितलं. सो परत पॉइंटकडे जातो. आज आपल्याला मेन टॉपिक शिकायचा आहे. आपलं बोलण्यात वेळ वाया जातो व 10 वाजले आणि आपल्याला 10:30 पर्यंत फार महत्त्वाचं शिकायचं आहे. क्लास कसा सुरू करायचा क्लिअर झालं तुम्हाला सर्वांना?
फ्री कसा सुरू करायचा ते पण सांगितलं. मारुतीचं 5 सप्तशृंगी सामाजिक मंदिर, एखादा कोणी आपला भावी नगरसेवक, आत्ताचा नगरसेवक जो कोणी मदत करेल त्याला भाऊ दादा म्हणून आपलं काम आहे. सारं जग चांगलं आहे आपल्यासाठी, काही प्रॉब्लेम नाही. जग सुंदरच आहे. फक्त आपण काम कसं करतो, आपलं इंटेन्शन काय, त्याच्यावर सर्व जग आहे. नाहीतर आपलं इंटेन्शन रॉंग असेल तर सर्व जग वाईट आहे. माझं असं मत आहे. आपल्या इंटेन्शनवर आहे, बाकी काही नाही. आणि पिच्छा सोडायचा नाही. कितीतरी ताईंना मी स्ट्रगल करताना बघितलं. एक विद्यार्थी, दोन विद्यार्थी, तीन विद्यार्थी, आज 50-50, 60-60 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या. स्ट्रगल तो करना ही पडता है. आपल्याला प्रत्येकाच्या नशिबी स्ट्रगल आहे, मेहनत आहे. त्याच्याशिवाय आपला ग्रोथ होणारच नाही. करावाचा लागतो. ओके. आणि आपण काही जॉब करत नाहीये फिक्स पगारासारखं, की दर महिन्याला 10 तारीख आली की फिक्स पगार येईल. तसं दर महिन्याला आमचे आमचे सेट, आनंद सेट आम्हाला दर महिन्याला 1 तारखेला पगार देतात. किंवा ज्या कोणी ताई जिल्हा परिषदला असतील, गव्हर्नमेंटांना दर महिन्याला देत नाही, पण एकखटे तरी देऊन टाकतात 5-6 महिन्याचे. मालामाल करून टाकतात. असं असं ऐकलंय मी, एकखटे देऊन टाकतात. कधी-कधी गव्हर्नमेंटकडे पैसे नसतात म्हणून 5-5, 6-6, 10-10 महिन्याचे एकखटे देऊन टाकतात. ठीक आहे, जे काय असेल ते. ओके. सो परत परत टॉपिकवर जाऊ. इकडे लक्ष द्या आता. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. बिफोर आफ्टर करू. थोडासा उशीर होतोय. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. आणि मग डिसिप्लिन शिकवतोय. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. इथं डिसिप्लिनची गरज लागणार नाही. तुम्ही जसं कराल तसं. ओके. 44, मला दोन्ही हात दिसले पाहिजे. -33, -30 म्हटलं की पहिले डाव्या हातावर -30 करा. उजव्या हातावर 3 करा. हं. आत्ता मात्र इथं मला बोलावं लागेल. इथं जे काही मला चित्र दिसतंय या क्लासमध्ये, ते भयानक चित्र आहे, म्हणून मला बोलावं लागेल. डिसिप्लिन शिकावं लागेल. इकडे लक्ष द्या सर्वजण. इकडे लक्ष द्या. 44 -33 हे डेंजर चित्र आहे. इकडे लक्ष द्या. म्हणून सांगून देतो. डिसिप्लिन लगेच शिकवतो. इकडे लक्ष द्या. लक्ष द्या, लक्ष द्या सर्वजण. थोडेसे डिसिप्लिन सांगतो. हे बघा, ओपन मीन्स ॲडिशन, ओपन मीन्स प्लस, क्लोज मीन्स सबट्रॅक्शन. इथं तर हा रूल पक्का झाला सर्वांना. क्लिअर झाला. अजून एक रूल बोला माझ्याबरोबर. जे आधी बोलतो ते आधी ॲप्लिकेशन. बोला माझ्याबरोबर मनातला बघा. जे आधी बोलतो ते आधी ॲप्लिकेशन. मग मला सांगा, पहिले युनिट रॉडचं बोलतो का आपण 10च्या रॉडचं बोलतो? पहिले आपण 10च्या रॉडचं बोलतो. आता सध्या 2 रॉडवर पहिले, कारण मी लगेच 1000 आणि 100 वर गेलो ना, तर थोडंसं बंबिरी होईल. थोडंसं हळू शिकूया. आपण आधी पहिले 10च्या रॉडचं बोलतो. तर मग 10च्या रॉडचं ॲप्लिकेशन करायचं. मग मायनस असो की ॲडिशन असो. +24 इकडे लक्षात पहिले बघून घ्या. 20 आणि 4 असं करा. काही प्रॉब्लेम नाही. -11 इकडे लक्ष द्या. -11 तर -10 आणि -1 असं स्वतःला बोला सध्या सुद्धा. आता जेवढं बोलता येईल ना तेवढं बोला. मी पण मनातल्या मनात बोला. बोला. आता आजादी आहे तुम्हाला. नंतर बोलायला वेळ नाही. डायरेक्ट ब्रेन फटाफट करेल. म्हणजेच अजून एक डिसिप्लिन अशी होती. प्लीज इकडे लक्ष द्या. मला 4 करायचा असेल ना, मी असा 4 केला. मला -1 करायचा असेल, लक्ष द्या आता, डिसिप्लिन शिकवतोय. तर करंगडीकडनं मायनस करायचा. -1 करायचं असेल तर मायनस करंगडी. -2 करायचं असेल तर करंगडीकडनं. -3 करायचं असेल तर करंगडीकडनं. आणि -4 इज ऑल -4. क्लिअर आहे? आता ओपन करायचे असतील +2 तर थंबकडनं. ओपन करायचे असेल तर थंबकडनं. +1 बघा थंबकडनं. अगेन +1 आन्सर इज द 4. +5 बघा आन्सर इज द 9. -2 आपण काय शिकलो? मायनस करताना करंगडीकडनं. -2 असं नाही, असं नाही, असं नाही. क्लिअर आहे? -2 करंगडीकडनं. हे रूल होते लोअर बीटचे. आता अप्पर आणि लोअर मिक्स केलं तर काय होतं ते पण शिकून घ्या. इकडे लक्ष द्या. युनिट रॉडचं शिकलं का 10चं सोपं जाईल. इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला सांगितलं 3 बघा थंबकडनं 3 ओपन केला. -2 करंगणीकडनं -2 असा केला. +5 बघा +5 केला. आन्सर इज द 6. लक्षात आलं तुम्हाला? आन्सर इज द 6. आता +2 करायचा आहे. पुन्हा परत थंबकडनं +2 असा केला. आन्सर इज द 8. करेक्ट आहे सर्वांचं? आन्सर इज द 8. आता मला -6 करायचा आहे. इकडं लक्ष द्या. दॅट टाइम -6 असा होईल. हा असा होईल बघा. असा ताई, असा ताई, अनिता ताई असा. -6 असा होईल. हे बघा आन्सर 8 आहे. आन्सर 8 आहे बघा. 8 करा पहिले. ही करंगडीला सवय करून घ्या. थोडंसं करा, काय हरकत नाही. आन्सर इज द -6.
-6. हा हा -6. आन्सर इज अ 2. +6 बघा, +6 असं ओपन करा. +6. त्याच्यात -7 हे बघा, -7. -7 असा होईल. -7. नाही, नाही, नाही. अनिताताई, अनिताताई, अनिताताई. म्हणून डिसिप्लिन मी आज फार इम्पॉर्टंट आहे. हे बघा, 8 होता, 8 होता. 8 मधून -7, -7. हे बघा, म्हणून मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं? 6 -6 7 -7 8 -8 9 -9. मी तुम्हाला प्रॅक्टिस करायला सांगितली होती. बसल्या बसल्या आजकाल आहे ना, मी काय म्हणायचं, इतकी प्रॅक्टिस करायची ना, समोरच्याची टकली झाली तरी चालेल. पण आपण ब्युटी पार्लर, आपल्याला जर ब्युटिशियन बनायचं असेल तर आपला हात साफ झाला पाहिजे. सांगितलं होतं मी मजे-मजेमध्ये तुम्हाला. मग इतकी प्रॅक्टिस करायची ना, तर समोरच्या 2-4 जणांनी विचारलंच पाहिजे, "ताई काय वेळ लागलेला आहे?" त्यांना म्हणायचं, "या बसा क्लासला, मी तुम्हाला क्लास घेते." विचारलंच पाहिजे 2-4 जण. एवढं वेळ लागला पाहिजे आपल्याला. प्लीज थोडंसं प्रॅक्टिस वाढवा. ओके, प्लीज इकडे लक्ष द्या. 9 -6 बघा, -6 असं झालं. ही डिसिप्लिन आहे, ही फार इम्पॉर्टंट आहे. +6 -7 -7 बघा, हे 2 आणि हा 5 -7. आन्सर इज द 2. +6 +6 बघा, आता हा +6 या असा झाला. +6 मी याच्यावर पर्याय सांगेल तुम्हाला. थोड्या वेळाने पर्याय सांगेल. काही काळजी नका. कसं करायचं त्याच्यावर पर्याय सांगेल. कारण अजून ते बोटांना सवय नाही. +6 झाला. -7 बघा, -7 असा केला. -7 असा केला. आन्सर इज द 1. +8 बघा, आता हे उरले 8 आहे. 5 आणि हे 3 8 आहे. म्हणून +8. आन्सर इज द 9. आता काय होईल ना, इकडे लक्ष द्या. जेव्हा मी तुम्हाला कॅल्क्युलेशन विचारेल, कदाचित सवय झाली नसेल, तर तुम्ही असं करू शकतात. काय करू शकतात? जर शक्य नसेल तरच. जर तुमच्याकडे ना, तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल मी हा टेबल दाखवला तुम्हाला आणि ह्या टेबलवर जर मी असं केलं बघा, असं हा 9 आहे. ओके. हा -3 आहे, +2 आहे, -6 आहे. म्हणजे काय होतंय, इथं आधार भेटतोय मला, फक्त आधार भेटतोय. इथं आधार भेटतोय. ओके. जेव्हा तुम्ही स्वतः एकट्या प्रॅक्टिस कराल, तेव्हा थोडासा असा प्रॅक्टिस करा. ओके ना. प्लस +6 बघा, +6 +1 -3 -5. आन्सर इज द 1. हे थोडंसं आधारासाठी थोडं 1-2 दिवस प्रॅक्टिस झाली की बरोबर सवय झाली पाहिजे आपल्याला सरांना. ठीक आहे ना? थोडंसं बोटांना सवय होईपर्यंत थोडी सवय करा. आता डिसिप्लिनचा भाग मी काय सांगितला परत, थोडंसं इम्पॉर्टंट पार्ट आहे. फार इम्पॉर्टंट पार्ट आहे. इकडे लक्ष द्या. कारण चुका हित होतात आणि ही प्रॅक्टिस जर तुम्ही व्यवस्थित केली उद्यापर्यंत, मी तुम्हाला एक प्रॅक्टिस सीट पण देणार आहे. आणि म्हणून सांगितलं मी तुम्हाला एक उद्या प्रॅक्टिस सीट देईल मुद्दाम. करून बघा. झालं दिवसभरात करून बघा. देईल थोड्या वेळाने प्रॅक्टिस सीट. एक 30 कॅल्क्युलेशन देईल. दिवसभरात कधी पण 10 वेळा सोडवा. 30 कॅल्क्युलेशन. मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून देतो इथं. इकडे लक्षात. पण तरी करू आपण थोड्या वेळाने. इकडे लक्षात आहे. आता मी तुम्हाला एक कॅल्क्युलेशन सोडून दाखवतो. ओके. 6 +2 -7 +8 -4 +2 -6 +8 -7 +2 +5. आन्सर इज द 9. विदाउट फॉर्म्युला आपले कॅल्क्युलेशन झाले. काही त्रास झाला नाही. फटाफट झाले. ब्रेन हे बघा, तोंड बोलतंय, कान ऐकतायत. आपला ब्रेन लगेच रिस्पॉन्स सिस्टमद्वारे आपल्याला बोटांना कमांड देतोय आणि ते ऍक्शन करतायत. आजकाल हाच प्रॉब्लेम आहे. मी कुठल्यातरी ताईंना विचारलं तर होतं. तुमचा फेस व्यवस्थित दिसत नाहीये. काय म्हणता? परत सांगा. फेस फेस व्यवस्थित दिसत नाही. फेसचं जाऊ ओके द्या. ओके. फेसचं जाऊ द्या. हात महत्वाचा आहे माझा ना आज. हात महत्वाचा आहे. फेसला काय? फेस में क्या रखा है? कभी-कभी बोलते हैं हम नाम में क्या रखा है? बस सब नाम में है. फेस में क्या रखा है? सब फेस में रखा है. पण आज हात में सब कुछ आहे. म्हणजे आपला हात महत्वाचा आहे. काय हरकत नाही. इकडे लक्ष द्या. इम्पॉर्टंट काय? मला हात तुम्हाला महत्वाचा दाखवायचा होता. म्हणून मी आज फोकस माझ्या हातावर केला. इकडे लक्ष द्या. इम्पॉर्टंट काय होतं आता? आपल्याला एक डिसिप्लिन अशी झाली, की जर मला सेवन करायचं असेल, तर मी थंब करणं सेवन ओपन करेल. मला परत 1 करायचं असेल, तर मी थंब करणंच +1 करेल. आणि जर मला -2 करायचे असतील, तर मी करंगडी करेल. आणि मला पुन्हा परत -5 करायचं असेल, असं करेल. आणि याच्यात +6 करायचं असेल, तर असा करेल. रूल समजला का? हे स्टँडर्डायझेशन आहे.
मग आता हे फक्त युनिट रॉडवर होतं. तर या युनिट रॉडवर थोडासा आपण सर्वजण आहे ना कॉन्सन्ट्रेट करू. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. नो बोरिंग. प्रॅक्टिस करा. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. आणि मुलांकडे असं पाठ करून उभं राहायचं असतं बरं का. त्यांना शिकवायचं असतं बघा, असं मायनस करा. मग असं बोट दाखवायचे असतात त्यांना 3, मग -1 करा. हे सेटिंग करायला ज्यांना ताई खूप वेळ जातो बोटांना, कारण आपल्याकडे काहीच नाही ना. हे 80-20 प्रमाण असतं. जर 100 मुलं असतील ना वर्गात, तर 20 मुलांचं करेक्ट असतं आणि 80 मुलं नुसते रडगाणं गात राहतात आपल्यावर. हा त्यांना टू 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 बघायचं तर काहीतरीच असतं त्यांच्या बोटांवर. ते नुसत्याच गाणं म्हणायच्या मोडमध्ये असतात, पण एन्जॉय करतात ते. ते कार्डे फार एन्जॉय करतात. नंतर त्यांना प्रत्येकाला म्हणतात ना, प्रत्येकाला फिलिंग्स देऊन, टच करून, त्यांना एकेकाला सांगून, बाळा हा 1 आहे, हा 1 आहे, हे दोघं आले का 2 होतात, मग हा 1 ॲड झाला का 3 होतात, हे सर्व सांगावं लागतं. कारण तुम्हीच टीचर आहेत, माहिती आहे आजकालचे मुलं कसे वाऱ्यावरच्या वाऱ्यांबरोबर चालतात ते, लहरींबरोबर. कॉन्सन्ट्रेशन किती त्यांचं तुम्हाला पण सरांना माहिती आहे. ओके, ठीक आहे. सो पुन्हा परत रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन आपण करूया सर्वजण. करून बघा. ओके. मी प्रयत्न करेल, मी कोणाची चूक बघणार नाही आणि शेवटी माझं फक्त ऑब्झर्वेशन राहील की कोण बरोबर करतोय आणि कोण नाही. बघू, प्रयत्न करू आपण. सेट द झिरो. ओके, सेट द झिरो. 7 -1 +3. अनिता ताई, 6 होता. हां, आणि त्याच्यामध्ये प्लस